नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे सुरळीची वडी। यालाच गुजरातमध्ये खांडवीही म्हणतात। तसं तर सुरळीची वडी बनवणं थोडंसं अवघड आहे, परंतु मी तुम्हाला इथे परफेक्ट पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुमची वडी पहिल्यांदाच जरी तुम्ही बनवत असाल तरी अगदी परफेक्ट अशी आणि पातळ लेयरनी बनून तयार होईल। चला तर मग पाहूया कशी बनवायची ते। त्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलेला आहे, चाळणीने व्यवस्थित। आणि ज्या कपाने आपण बेसन घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप दही घ्यायचा आहे। तुम्ही शक्यतो इथे असेल तुमच्याकडे तर आंबट दही वापरायचे, त्यामुळे वडी खूप मस्त लागते चवीने। आता याला व्यवस्थित विस्करनी मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून बेसनच्या गाठी होणार नाहीत। त्यामुळे आता ज्या कपाने आपण बेसन आणि दही घेतलेलं होतं त्याच कपाने 2 कप पाणी घ्यायचं आहे। सुरुवातीला 1 कप पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आणखीन 1 कप पाणी टाकून याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि फेटायला सोपं जातं। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत हळद आणि पीठ एकजीव होत नाही तोपर्यंत। आता हे व्यवस्थित झालेलं आहे एकत्र। आता याला आपण कढईमध्ये ओतून गॅस चालू करून घेऊया आणि आता ह्या बेसनाच्या पिठाला आपण लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत। इथे गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम नाही ठेवायची, याला स्टार्टिंगपासूनच लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फेटता येईल अशाच भांड्यामध्ये हे पीठ शिजवून घ्यायचे। आता याला कंटिन्युअसली हलवत शिजवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही याला 1 मिनिटासाठी जरी सोडलात तर याच्या गुठळ्या होतात। तुम्ही बघू शकता आता इथे पीठ घट्ट व्हायला सुरू झालेलं आहे, त्यामुळे याला लो फ्लेमवरती कंटिन्युअसली हलवत शिजवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही जर सुरुवातीलाच गॅस हाय टू मीडियम फ्लेमवरती ठेवला तर पीठ कच्चं राहतं आणि गुठळ्या होतात। त्यामुळे परफेक्ट वडी बनवण्यासाठी लो फ्लेमवरतीच पीठ शिजवून घ्यायचं आहे। आता इथे 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। पीठ मी कंटिन्युअसली हलवत शिजवून घेत आहे। आता इथे वड्यांसाठी पीठ तयार झालेले आहे की नाही ते चेक करण्यासाठी मी एका प्लेटवरती पीठ पसरवून घेतलेलं आहे आणि बोटाने चेक करून बघायचे। पीठ जर प्लेटपासून सहज वेगळं झालं तर वड्यांसाठी परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे असं समजायचं। आता इथे पीठ प्लेटापासून वेगळं होत नाही, याचा अर्थ आणखीन पीठ शिजलेले नाही, त्यामुळे याला आपण आणखीन 5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहोत। आता इथे 5-6 मिनिटं झालेले आहेत। चेक करून घेऊया पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही। त्यासाठी मी इथे एका प्लेटवरती पीठ पसरवून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं थंड झाले की चेक करून बघायचे। हे बघा, अशा प्रकारे पीठ व्यवस्थित प्लेटपासून वेगळं निघते, म्हणजेच वड्यांसाठी प्लेट परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि फटाफट ताटांवरती हे पीठ पसरवून घ्यायचे। आणि हो, हे पीठ शिजवण्याच्या आधी तुम्ही ज्या ताटावरती वड्या पसरवून घेणार आहात ते ताटं आणि पसरवण्यासाठी चाकू किंवा उलथनं वरती काढून ठेवायचे। आणि एकदा जर पीठ शिजवले तर नंतर टाईम भेटणार नाही, पीठ लवकर थंड होते आणि वड्या व्यवस्थित पातळ पसरवता येत नाहीत। त्यामुळे ही सगळी तयारी पीठ शिजवण्याच्या आधीच करून घ्यायची आहे। आता मी इथे एका ताटावरती पीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला चाकूच्या मदतीने पातळसर असं व्यवस्थित पसरवून घेत आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पसरवत आहे। तुम्हीही अशाच प्रकारे ताटावरती पातळ असं पसरवून घ्यायचे। अशाच पद्धतीने मी हे सगळं पीठ ताटांवरती पसरवून घेत आहे। हे पीठ एकदा थंड झाले की व्यवस्थित पातळ असं पसरवता येत नाही, त्यामुळे फटाफट हे पीठ सगळ्या ताटांवरती पसरवून घ्यायचे। आता इथे मी पीठ सगळ्या ताटांवरती पसरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझे ताटं किती भरलेले आहेत। असो, मला असेच नवीन पदार्थ करायला आणि करून खाऊ घालायला खूप आवडते। कामाचं काय, काम तर होतच राहतं आपलं। आता यावरती आपण किसलेलं खोबरं टाकून घेऊया आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। अशाच प्रकारे मी सगळ्या ताटांवरती खिसलेले ओले नारळ आणि कट केलेली बारीक कोथिंबीर टाकून घेत आहे। आणि हो,
हे टाकताना व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचे। आता ह्याला हलक्या हाताने थोडंसं थापून घ्यायचे, जेणेकरून वड्या वळताना सोप्या जातील। त्यामुळे आता याला आपण चाकूच्या मदतीने आपल्याला पाहिजे एवढ्या आकारावरती कट करून घेऊया। अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि हलक्या हाताने बोटाच्या मदतीने अशा प्रकारे वड्या गोल गोल वळून घ्यायच्या आहेत। पीठ व्यवस्थित शिजवले की सहज ताटापासून वेगळे होते, जरी तुम्ही कितीही पातळ पसरवला तरीही। आणि तुम्ही बघू शकता मी बनवलेली वडी ही किती मस्त अशी पातळ एकसारखी लेयर निघालेली आहे। अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या काढून घेते आणि आता यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा पांढरे तीळ टाकून घ्यायचे। हे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याचे पानं आणि 4 हिरव्या मिरच्या त्या मध्यभागातून कट करून घेतलेल्या आहेत ते टाकून यामध्ये फ्राय करून घेऊया। आणि हे फोडणी व्यवस्थित थंड झाली की या वड्यांवरती टाकायचे। फोडणीला थंडच होऊ द्यायचे। जर तुम्ही फोडणी गरम गरम टाकली तर वड्यांचा कलर बदलतो आणि टेस्टही बदलते। त्यामुळे फोडणी थंड झाल्यावरतीच वड्यांवरती टाकून घ्यायचे। अशा प्रकारे मी सगळ्या वड्यांवरती ही फोडणी टाकून घेतलेली आहे आणि तयार आहे मग आपली सुरळीची वडी। तुम्ही बघू शकता वडी दिसायला किती मस्त सुंदर आणि सुबक दिसते, खायलाही तेवढीच छान आणि टेस्टी लागते। तुम्हीही बनवून बघा आणि मला नक्की सांगा कमेंट करून कशी बनली ते। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।